नमो बुद्धाय. असारे सारमतिनो सारे चासार दस्सिनो ते सारं नादि गच्छन्ति मिथ्या संकल्प गोचरा. अर्थात असार वस्तूंमध्ये सार बुद्धी ठेवणारे आणि वस्तूंमध्ये सार असार पाहणारे अशा मिथ्या संकल्पामध्ये वावरणाऱ्या लोकांना सार कधीच मिळत नाही. सारंच सारतो तत्वा असारंच असारतो ते सार अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. अर्थात सारातील सार आणि असारातील असार जाणून जे सम्यक म्हणजे चांगल्या संकल्पात वावरतात तेच सार म्हणतात. यथा अगारं दुच्छन्नं उठ्ठी समति विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समति विज्जति. अर्थात वाईट रीतीने अव्यवस्थितरित्या आच्छादलेल्या घरामध्ये पावसाची वृष्टी होते, पावसाच्या पाण्याचा प्रवेश होतो. त्याचप्रमाणे असंस्कारित चित्तामध्ये रागाचा प्रवेश होतो. यथा अगारं सुच्छन्नं उठ्ठीनं समति विज्जति एवं सुभावितं चित्तं रागो न समति विज्जति. अर्थात ज्याप्रमाणे उत्तम रीतीने आच्छादलेल्या घरामध्ये पावसाची वृष्टी झाल्यानंतर पाण्याचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे उत्तम संस्कारित चित्तामध्ये रागाचा प्रवेश होत नाही. इध शोचती पेच्छं शोचती पापकारी उभयत्थ शोचती सो शोचती सो विहन्यती दिस्वा कमकिल्लिठ्ठ मत्तन. अर्थात पाप करणारा या लोकी शोक करतो, परलोकी शोक करतो, उभयलोकीही शोक करतो आणि नेहमी शोकात राहतो. आपले मलिन कर्म बघून तो शोक करतो आणि नंतर आघात पावतो. इध मोदती पेच्छं मोदती कतपुण्यो उभयत्थ मोदती सो कमोदती दिस्वा कम विशुद्धिमत्तनो. अर्थात ज्याने पुण्य केले आहे तो या लोकीही आनंद पावतो, परलोकीही आनंद पावतो, उभयलोकीही आनंद पावतो. तो आपले विशुद्ध कर्म पाहून नेहमी प्रमोदित होतो. इध तप्पती पेच्छं तप्पती पापकारी उभयत्थ तप्पती पाप में कतंती तप्पती भिन्नो तप्पती दुर्गती गतो. अर्थात ज्याने पाप केले आहे तो या लोकीही ताप पावतो, परलोकीही ताप पावतो, उभयलोकीही ताप पावतो आणि त्यांनी वाईट कर्म केले म्हणून तो ताप पावतो. शेवटी दुर्गतीला जाऊन तो ताप पावतो. इध नंदती पेच्छं नंदती कतपुण्यो उभयत्थ नंदती पुण्यं मे कतं ती नंदती भिन्नो नंदती सुगती गतो. अर्थात ज्याने पुण्य केले आहे तो या लोकी आनंद पावतो, परलोकीही आनंद पावतो, उभयलोकीही आनंद पावतो आणि त्याने चांगले कर्म केले आहे, पुण्य केले आहे म्हणून नेहमी आनंद पावतो. सुगतीला जाऊन तो आणखी आनंद पावतो. बहुंप्रीचे सहितं भासमानो न तक्करो होती नरो पमत्तो गोपो व गावो गणयन परेस न भागवा नामयस्स होती. अर्थात पुष्कळ संहिता जरी बोलत असता तरी जर त्याप्रमाणे तो चालत नसेल, आचरण करत नसेल तर परक्याच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो श्रमण धर्माचा वाटेकरी होत नाही. पंपप्पीचे सहितं भासमानो धम्मस्स
होती अनुधम्मचारी रागच्च दोषच्च पहाय मोह धम्मपजानो सुविमुक्तचितो अनुपदीयानो हितवा घोरवा सभागवा सामयस्य होती. अर्थात थोडी संहिता जरी कोणी बोलत असला पण तो आचरणामध्ये त्यावरती चालत असेल, राग द्वेष मोह हे ज्याने त्यागले आहेत, चांगल्या ज्ञानाने जो जागरूक राहतो, सावध राहतो, त्याचे चित्त सुविमुक्त आहे. या लोकात परलोकात ज्याला कशाचीच आसक्ती राहिलेली नाही, तो श्रमण धर्माचा वाटकरी होतो. नमो बुद्धाय.